पीएम किसानचा 23वा हप्ता निश्चित, तुम्हाला थेट खात्यात 2,000 रुपये यायला सुरुवात. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या जोरावरती मोठमोठ्या गप्पा आणि घोषणा हे संसदेत करत असतात. त्याचबरोबर इतरत्र सुद्धा गाजावाजा करत असत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे किती कल्याण झाले हे सातत्याने सांगत असत. आता याच पीएम किसानचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहे. होय शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा पीएम किसानच्या सन्मान निधी आणि केंद्र सरकारच्या या योजनेवरती आता शिक्कामोर्फत झालेला आहे. केंद्र कृषी मंत्रालयाने याबाबत एक अपडेट दिलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता हा खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. देशातील आणि राज्यातील शेतकरी सध्या मान्सूनची प्रतीक्षा करतायत, कारण की मान्सून पुढे प्रवास केलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे. आणि आता ही चिंता दूर करण्याचेच कारण आता केंद्रीय कृषी मंत्री याबाबत चर्चा करत आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांसाठी 23वा हप्ता आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर काय या येणाऱ्या 1-2 दिवसातच जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि याची तारीखसुद्धा निश्चित झालेली आहे. आता ही तारीख आपण माहीत करून घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरेल. एकीकडे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाची लगबगसुद्धा सुरू झालेली आहे. त्यातच आता 2,000 रुपयांचा दिलासा शेतकऱ्यांना काही प्रमाणात मिळू शकतो, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता कधी जमा होणार, याबाबतचा अपडेट नेमकं काय आहे ते जाणून घेणार आहोत आजच्या या शोमध्ये. जर बघितलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून 2026, लक्षात घ्या ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. 20 जून 2026 हा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा उदयाचा दिवस राहणार आहे, कारण की या दिवशी पीएम किसानचा 23वा हप्ता हे राज्यातील 90.85 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले. तुम्हाला आता 20 तारखेला पीएम किसानचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगाल येथील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. आता शेतकऱ्यांना मागच्या काही काळापासून जर आपण बघितलं तर शेतमालाचे जे दर आहे 2025च्या खरीप हंगामाचे बघितलं आणि रब्बी हंगाम बघितलं तर यामध्ये प्रमुख पिकांचे जे काही भाव आहेत ते खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकाही बसला. दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत होता. यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती अल्निनोमुळे तयार झाली आहे, अशी एक शंका आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना काही स्वरूपात अशा पद्धतीची आर्थिक जी काही मदत आहे तिची तात्पुरता फायदा हा नक्कीच मिळू शकतो, परंतु दीर्घकालीन उपाय योजनासुद्धा त्यासोबत तितक्याच महत्त्वाच्या आहे. आता पीएम किसानचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 जून 2026 रोजी हा 23वा हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान म्हणजेच की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना KYC करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्ता नंतर जमा व्हायच्या पहिले किंवा 20 तारखेच्या अगोदर तुम्हाला काम महत्त्वाचं म्हणजे KYC करणं आहे. आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन KYC पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये या गोष्टी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून हा हप्ता बिना अडकल्याच्या तुमच्या खात्यापर्यंत डायरेक्ट पोहोचेल. परंतु तुम्ही हलगर्जीपणा करून आपला हप्ता न आल्यावर या शंका आणि या साऱ्या प्रॉब्लेमना दूर करता, परंतु हप्ता यायच्या अगोदरच या गोष्टींना भर दिला पाहिजे आणि लवकरात लवकर या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. शेतकरी मित्रांनो, यासोबतच तुम्हाला लँड सीडिंग करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टी महत्त्वाच्या यासाठी ठरतात. लँड सीडिंग करणं हा महत्त्वाचा बाब ठरत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जमा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी पीएम किसानचा हा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला होता. त्यावेळी ते आसाम येथील गुवाहाटी येथे होते आणि तिथूनच त्यांनी हप्ते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. त्यानंतर 23वा हप्ता सुद्धा पश्चिम बंगाल येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे आणि याच संदर्भात मोठी बातमी आलेली आहे.
या संदर्भात पुढील सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही लक्षात घेण्याची ही बाब आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता लवकरच तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि यामधले खूप सारे शेतकरी अपात्रसुद्धा ठरत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर CSC सेंटरला व्हिजिट करून KYC करणं अत्यंत गरजेचं आणि बंधनकारक आहे. त्यानंतर लँड सीडिंग पण करणं आहे. तुमच्या बँक खात्यावरती काही रक्कम जमा असेल, हे बँक खात्यामध्ये जमा राहू द्या, जेणेकरून शिल्लक रक्कम असेल तर तुम्हाला फायदासुद्धा होऊ शकतो. त्यानंतर 2,000 रुपये यायला सुरुवात होईल. नमो शेतकरीबद्दल अजून काही अपडेट आलेली नाही, परंतु जशी नमो शेतकरी PM किसान सन्मान निधी म्हणजेच की केंद्राची निधी वाटप झाल्याबरोबरच नमो शेतकरी बद्दलसुद्धा यासोबत अपडेट येणार आहे. हे अपडेट सर्वात पहिले आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यास तुम्ही नवीन जर असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आपल्या शेतकऱ्यापर्यंत ही बातमी, आनंदाची बातमी नक्की शेअर करा. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि व्हिडिओमध्ये शेअर करा. आणि एक लक्षात घ्या, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कधी PM किसानचा हप्ता मिळालेला आहे आणि किती रुपये तुमच्यापर्यंत आलेले आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.